हाय हॅलो नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरगुती पद्धतीने लोणचं. आणि जे साहित्य तुमच्याकडे उपलब्ध असतं नेहमी घरामध्ये त्यापासून आज आपण असं चमचमीत लोणचं बनवणार आहोत. तर बघा ह्या फोडी आणल्या होत्या, कट करून आणल्या होत्या. मग मी काय केलं, त्याला दिवसभर म्हणजे एक दिवसभर हळद आणि मीठ टाकून भिजत घातल्या, मुरत घातल्या. म्हणजे अंदाजानेच मीठ आणि हळद लावायचे. तर हळद थोडी जास्त झाली तर चालतं, कारण की नंतरच्याला आपण लावू शकतो. आणि मग त्याला रात्रभर सुकवून घेतलं, ते पाणी काढून रात्रभर सुकायला टाकल्या. तर अशा मस्त सुकल्या. तर आता जवस असेल नसेल तर तुम्ही इग्नोरही करू शकता. आणि मोहऱ्या तर प्रत्येकाच्या घरी असतातच. तर बघा या मोहऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला जसं म्हणजे याच्यामध्ये मसाला पाहिजे ना त्या प्रमाणात घ्या. तर मी काय जास्त म्हणजे थोडा आहे, 2 किलोच्या प्रमाणात आहेत. तर निदान 1 वाटी, छोटी वाटी मी मोहऱ्या घेतलेल्या आहेत. तर त्याला छान मिक्सरमधून फिरवून घेतलं. आणि मग फिरवून घेतल्याच्या नंतर बघा डबल नंतर जवस जे की आपण घेतलंय अर्धी वाटी. तर अर्धी वाटी जवस घेतल्याच्या नंतर तेही आपल्याला छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. बघा हे काळं असतं जवस, कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर जवस टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर आमच्या इथे टाकतात म्हणून मी टाकलंय. तर बघा असं त्याची पण पावडर बनवून घेतली. तर अशी पावडर बनवल्यानंतर ही पावडर दोन्ही मिक्स करून घ्यायची. या दोन्ही मिक्स केलेल्या म्हणजे ज्या की घरगुती पद्धतीने आणि घरच्या घरी उपलब्ध होतील अशा आहेत. तर आता हे दोन्ही मिश्रण आपल्याला काय करायचे, ह्या सुकलेल्या ज्या फोडी आहेत ना आंब्याच्या, तर तुमचं लोणचं अजिबात नासणार नाही. का प्रत्येकाला भीती असते की माझं लोणचं नासेल वगैरे, तर असं काही होणार. मीठ मी अगोदरही लावलेलं आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण मी एकदम थोडं घेतलंय. तर बघा आता हे सगळं आपल्याला या फोडींना लावून घ्यायचं आहे. तर या फोडींना मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं व्यवस्थित मिक्स होईल. आणि बघा मिठाने आणखीन थोडं पाणी सुटेल, कारण की याच्यामध्ये थोडंसं फोडींमध्ये मॉइश्चर आहेच. तर त्यामुळे मग ओलावा असल्यामुळे मिठाने पाणी सुटणारच आहे. तर एक रात्रभर म्हणजे सुकवलेल्या ह्या फोडी आहेत. जर तुम्हाला वाटलं, आणि थोडीशीच हळद टाकली कारण की आधीही मी हळद वापरली होती आणि एकदम थोडी वापरली. आधी तुम्ही भरपूर वापरली असेल किंवा कमी वापरली असेल तर तुम्ही व्यवस्थित प्रमाणात वापरा. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं याला. आणि मग बघा किती इझी आहे आपल्याला लोणचं बनवणं. आणि एकदम चमचमीत लोणचं होतं, खूप छान चवीला आणि वर्षभर टिकतंही. आणि आपल्याला म्हणजे नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूप अवघड वाटतं. त्यानंतर बघा थोडंशा तेलात बनवायचं आपल्याला, जास्त तेल वापरायचं नाही आहे, कारण की नंतर तेलाचा वास सुटतो, कधी वास येतो. त्यामुळे मग तेल कमी प्रमाणात वापरायचं. तर मी बघा थोडंसं 4-5 पळ्या घेतले तेल. त्यानंतर मेथीदाणा अर्धी चम्मच घेतलाय, ते छान परतून घेतलं. थोडंसं स्लो गॅसवरतीच करायचं आहे, जेणेकरून करपणार नाही. त्यानंतर 7-8 लवंगा टाकलेल्या आहेत. नंतर लसूण जो थोडा थोडा चेचून घेतलाय, मोठा मोठाच. त्यानंतर ते तळल्यानंतर मी थोडंसं हिंग वापरलंय, जेणेकरून हिंगामुळे आपलं लोणचं कधीही नासत नाही. त्यानंतर तिखट हे तुमच्या आवडीप्रमाणे वापरा. जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर जास्त टाका, जर कमी आवडत असेल तर कमी टाका. तर मी मीडियम प्रमाणात टाकलेलं आहे, कारण की फोडी जास्त नाही आहेत आंब्याच्या, 2 किलोचं आहे तर 1.5 चम्मच मी टाकलेलं आहे, कारण की लहान मुलंही खातात त्यामुळे मग थोडं टाकलेलं आहे. त्यानंतर जे आपण गरम केलेलं तेल आहे ते थंड होऊ द्यायचं छान. जास्त गरम आपल्याला टाकायचं नाही, जरासं कोमट म्हणजे एकदम कोमट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हे तेल ओतून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा आता हे थंड झालं आहे छान. तर आता मी हे मिक्स करून घेते याच्यामध्ये. आणि लोणचं खूप चवीला छान होतं. जर तुम्हाला मसाला टाकायचा आहे तुम्ही मसाला टाकू शकता, पण एकदम साधं सिंपल आणि इझी होणारं लोणचं म्हणजे बघा हे आहे. तर आता मी छान असं मिक्स करून घेतलं आणि चवीला खूप छान झालं हे लोणचं. आणि आपण असं वरण भात याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी असं नुसत्याही फोडी मुलं खाऊन घेतात. तर असं छान आहे बघा हे लोणचं. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट पण करायला विसरू नका की तुम्हाला माझं बनवलेलं लोणचं कसं वाटलं. आणि एका घरगुती थोडंसं यावर्षी मी जास्त म्हणजे गावावरून आणलं नव्हतं लोणचं, म्हणून विचार केला की आपल्या गावच्या पद्धतीने थोडंसं बनवून ठेवावं, जेणेकरून आपल्याला वर्षभर थोडंसं खायला होईल. तर बघा एवढं छान झालं हे लोणचं. बघा किती दिसायला सुंदर आणि एकदम टम एकदम तोंडाला चव येणारं आणि पाणी येणारं लोणचं आहे हे.